पुढची बातमी आपण पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मेहुण्याला 3 जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले। या कारवाईनंतर मनोज जरांगे चांगलेच संतापलेत। त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलाय। जरांगेंच्या मेहुण्याला तडीपार का केलं, त्याला तडीपार करण्यामागे कोणतं राजकीय षडयंत्र आहे का, पाहूयात। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे जीवाचं रान करतात। अशातच जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली। जालना जिल्ह्यात प्रशासनानं वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। यात मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय। विलास हरिभाऊ खेडकर असं जरांगेंच्या मेहुण्याचं नाव आहे। विलास खेडकरवर 2021 मधील अवैध वाळू वाहतूक, 2023 मध्ये शहागड इथे बस जाळल्याचं प्रकरण, 2023 मध्ये गोदावरी नदीतनं 100 ब्रास वाळू चोरी, 2023 मध्येच पाथरवाला बुद्रुक इथे गोदावरी नदीतनं 500 ब्रास वाळू चोरी अशा प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणांमध्ये विलास खेडकरला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातनं 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलंय। मेहुण्यावर कारवाई झाल्यानंतर जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतला। तडीपारीच्या कारवाईचं खापर जरांगेंनी फडणवीसांवर फोडलंय। मराठा आंदोलन विस्कळीत व्हावं म्हणून जाणून बुजून कारवाई केली जात असल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केलाय। त्या घेता येते त्या तरी काय हिला लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिले की शिकारायला सुरू केल्या। गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली, त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून चाल दुसरी टाकून बघायला लागले। जमताय का कसं? जमणार नाही, देवेंद्र फडणवीस जमणार नाही। तू चाल टाकशील, नोटिसा देणं नामका करीन, चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही। मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं। आता अनुभव तू घेशील, आता मुख्यमंत्री तू हे तो असं खेटायचंच का? तुला इच्छाच आहे का तू खेटायचं? तर तुला बेकार होईल। तुला सांगतो, मराठ्यांशी गद्दारी करू नको, तुला मराठ्याने गादीवर बसवल्या आयुष्यात बेगा दिला मराठी शिवून देणार नाही तुला, बरं का? तराल जर लागले तर आयुष्यभर ते राजकारणात काही देणं घेणं नाही। इथं टप्प्यात आला वाजीला, इथं आपल्या नादीच नाही लागायचं। इथं सत्तान फत्तान काही नाही, इथं सत्ता मराठ्याची, दरारा बी मराठ्याचाच आहे आणि इथं चलती मराठ्यांचीच आहे। इथं जर खरं मराठ्याने मनात घेतलं ना तर टायर सुद्धा हलून देणार नाहीत भाऊ। तुला लय आजचं बोलायला लागलं असलं ना, आमचं आरक्षण देऊन टाक, आणि तुला त्याच्या पलीकडे लयच लागलं असलं ना, त्याच्यावर बसू नको, तुला कोणी बोलणारच नाही ना। घरी जाऊन झोप तुपल्या त्या पदावर आहे, तू प्रमुख या राज्याचा म्हणून तुलाच बोलावं लागतं, ध्यानात ठेवे। आणि मराठ्यांचा कचका बघायचं काम करू नको। आणि शेवटी आता जर आम्हाला असं वाटायलाच लागलं, तू फक्त ऐकूनच घेतो, मतिमंद लोकावली नुसतं ऐकूनच घेतो, तर आम्हाला वाटतं मग आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागेल। मात्र देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंचे आरोप फेटाळून लावले आहेत। कुणाचा मेहुणा किंवा नातेवाईक असेल म्हणून कधीच कारवाई केली जात नाही, असं फडणवीसांनी जरांगेंना स्पष्ट शब्दात सुनावलेलं आहे। भाऊ, मनोज जरांगे पाटलांच्या साळ्याला वाळू माफिया म्हणून अटक झालेली आहे। कोणाचा साळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते। जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते। माझ्याकडे याची माहिती नाही आहे, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन। 2 आठवड्यांपूर्वीच जरांगेंनी सामूहिक आमरण उपोषण मागे घेतलं होतं। आता उपोषणाऐवजी थेट मुंबई गाठण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। अशातच जरांगेंच्या कुटुंबियांमागे कारवाईचा ससेमिरा लागलाय। त्यामुळे मराठा आंदोलनाचं भविष्य नेमकं काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।